नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मस्त चविष्ट झणझणीत तोंडाची चव वाढवणारी मस्त अशी हिरव्या मिरची आणि टोमॅटोची अगदी नवीन पद्धतीने चटणी पाहणार आहोत। तुम्ही ठेसाही म्हणू शकता, अगदी वेगळ्या पद्धतीची आहे। जर तुम्हाला तोंडाची चव गेली असेल किंवा काहीतरी झणझणीत खावंसं वाटलं तर अशा पद्धतीच्या हिरव्या अशा मस्त मिरच्या घेतल्या घ्यायच्या आणि टोमॅटो घेऊन मी मस्त असं एकदम भारी असा झणझणीत ठेसा बनवून दाखवणार आहे। तर इथे ज्या मिरच्या घेतल्या थोडंसं तुकड्यामध्ये कट करून घेते, जेणेकरून आपण ह्या ज्या मिरच्या भाजतो ना ते चांगल्या प्रकारे भाजल्या जातात। बघा अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि जे टोमॅटो आहे थोडेसे लालसर बघून घ्यायचे। माझ्याकडे जेवढे काही लालसर टोमॅटो नव्हते तर त्या टोमॅटोचे मी असे गोल गोल काप बनवून घेते, जेणेकरून हे जे टोमॅटो आहेत आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने सगळे जे टोमॅटो आहेत लालसर जो भाग आहे तो मी कापून घेतलेला आहे आणि अशा चक्त्या बनवून घेतलेल्या आहेत। तुम्ही कढईमध्ये किंवा तव्यामध्ये सुद्धा हे बनवू शकता। तर आता इथं मी लोखंडी तवा घेतलेला आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं, जेणेकरून सगळीकडे तवा आपल्याला तेलाने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि जे मिरच्या आहेत ते ह्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। तर बघा तुम्ही इथं 2-3 मिनटं मिरच्या परतून झाल्यावर त्याचमध्ये मधोमध भाजी इथं मी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं असं टाकलेलं आहे, जेणेकरून मिरच्या भाजताना त्यासुद्धा छान अशा तडतडेल। तर बघा इथं मिरच्या ज्या आहेत ते छान असं तेलावर 2-3 मिनटं परतून घ्यायचं। तर थोड्याशा त्या भाजत आल्यावर मग ह्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं। तर बघा हे जे काप बनवले होते आपण ते असंच न टाकता असं गोल करून टाका, जेणेकरून ते छान दोन्ही साईडनं छान असं भाजल्या जातील। तर अशा पद्धतीने मी गोल जे काप आहेत सगळीकडून ठेवून घेते। 2-3 मिनटं झाल्यावर त्याला परतून घेते आणि आतले जे मिरच्या आहेत ते सुद्धा छान आपल्याला तळल्यासारखे एकदम भाजायचे आहेत। यामध्ये अगदी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, त्या सुद्धा टाकून घ्यायच्या आणि जे टोमॅटो आहेत बघा तुम्ही अशा पलटी करायच्या, जेणेकरून खालची बाजू वर, वरची बाजू खाली असं हे करून घेतल्यावर टोमॅटो सुद्धा छान अशा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। बघा इथं मी छान असं टोमॅटो जे आहे, मिरची, लसूण, जिरं हे सगळं मिक्स करून छान असं 2-3 मिनटं भाजून घेतलेलं आहे। अगदी 5 ते 10 मिनटात आपली ही चटणी तयार होते। तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। आता तुम्ही ही तव्यावर सुद्धा तुम्ही असं बारीक करू शकता, पण तव्यापेक्षा मिक्सरला जाडसर किंवा आपल्याकडं खलबत्ता असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता। तर हा जो मी नवीनच खलबत्ता घेतलेला आहे, नवीन खलबत्ता आणल्यावर वापरायचा कसा व काय करावं याची कच घालवण्यासाठी काय काय प्रोसेस केली ती तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, व्हिडिओ नक्की पाहू शकता। तर नवीन खलबत्ता घेतल्यावर काय करायचं हे त्यामध्ये सांगितलेलं आहे। तर हा नवीनच खलबत्ता आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि अगदी हळुवारपणे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी मस्त स्मूथ असा ठेसा बनवून घ्यायचा आहे। यामधली चव अप्रतिम लागते। मिक्सरच्या ऐवजी अशा पद्धतीनं खलबत्ता असेल तर तुम्ही त्यामध्ये हे कुटून घेऊ शकता। तर जाडसरच ठेवायचं आहे, जास्त बारीक न कुटता छान असं जाडसर कुटायचं आहे। तुम्ही ह्याला फोडणीसुद्धा देऊ शकता नंतर, पण हे असंच खूप छान लागते। तुम्ही हे चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा दाल बाटीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर अशा पद्धतीची मस्त आपली झणझणीत अगदी गावरान पद्धतीने बनवलेली टोमॅटोची ही चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। बघा किती मस्त अशी बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही मस्त झणझणीत टोमॅटोची चटणी किंवा ठेसा काही म्हणू शकता ही तयार झालेली आहे। तुम्ही ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा असा तोंडी लावण्यासाठी ताटामध्ये घेऊ शकता। अगदी ही जी चटणी आहे 2 ते 3 दिवस फ्रीजशिवाय टिकू शकते आणि फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस तुम्ही हे स्टोर करून सुद्धा खाऊ शकता। यामध्ये आपण पाण्याचा अंश टाकला नाही, त्यामुळे ही चटणी आहे तुम्ही बाहेरगावी कुठं जात असाल तर हे बनवून अशा पद्धतीने घेऊन जाऊ शकता। तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करा।
व्हिडिओ आवडत असेल तर साईडला दिलेल्या घंटेवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। असा झटपट व पारंपरिक व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझे व्हिडिओ पाहत राहा आणि जाता जाता चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।